करत होते। मी असं बोललो नाही। सगळ्या महाराष्ट्रातील लोकांनी बघितलं की त्यांनी जे म्हटलंय मोदी तुमचा बाप आहे हे ते सांगितलं त्या ठिकाणी। त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं तुमच्या अंगावरचे कपडे मी दिले, आमच्या सरकारने दिले, तुमच्या बहिणींना आईना 1,000 रुपये लाडक्या बहिणीचे मी दिले, माझ्या सरकारने दिले, त्यांच्या बापाने दिले, अशा पद्धतीने त्यांनी उल्लेख केला होता। त्यामुळे समस्त शेतकऱ्यांचा अपमान लोणीकरांनी केलं आणि म्हणून आमची मागणी होती की तुम्ही माफी मागा। तर त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्री लोणीकरांच्या बोलण्याला समर्थन देत होते की ते लोणीकरांना समर्थन देत होते। म्हणजे लोणीकरांचं वाक्य हे शेतकऱ्याप्रती जे आहे तेच या लोकांची भूमिका होती। इथील मंत्री लोणीकरांची वकिली करत होते। म्हणजे हा काय प्रकार आहे? म्हणजे यांची भूमिका लोणीकरांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका आहे का? लोणीकरांचं वक्तव्य म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार यांची सुद्धा लोणीकरांच्या म्हणण्याला दुजोरा आहे का? म्हणून आम्ही माफी मागा म्हणून मागणी करत असताना उलट ज्या केंद्र सरकारने हजारो शेतकऱ्याचा बळी घेतला मोदींच्या नेतृत्वातील, त्यांना येऊ दिलं नाही, आंदोलन करू दिलं नाही हरियाणा पंजाबमधल्या शेतकऱ्यांना, ते आम्हाला म्हणतायत की देशद्रोही आहे। म्हणजे उलट उलटा चोर कोतवाल को दाटे, आपण शेतकऱ्यांचा अवमान करायचा, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं भिकारी बनायचं आणि भरून माफी मागायची नाही आणि लोणीकरांचं समर्थन करायचं। आज संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं आहे की लोणीकरांची भूमिका जी आहे हीच भाजपाची भूमिका आहे। म्हणून आम्ही माफी मागायसाठी त्यांना आग्रह केल्यानंतर त्या ठिकाणी सभागृह आज तहकूब झाला, परंतु लोणीकरांनी माफी मागितली नाही, हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे। आणि आम्हाला वाटलं होतं की भाजप त्यांना एकटं पाडेल आणि त्यांना माफी मागायला लावेल, पण आता कळायला लागलेलं आहे की त्या दिवशी जे लोणीकर बोलले तीच भाजपची खरी भूमिका आहे। खरंच त्यांचं जे मन आहे ते शेतकरी विरोधी आहे। मनीषा कायंदे यांनी परिषदेमध्ये एक महत्त्वाचं विधान केलं की वारीमध्ये जे रोड शो आणि पथनाट्य केले जातात त्याच्या माध्यमातून अर्बन नक्षलवादी घुसले आहेत, ते वारीमध्ये तुळशीच्या रोपाच्या ऐवजी संविधानाचे प्रती देत आहेत आणि ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न वाटतं। अशा लोकांकडे लक्ष जास्त देऊ नका, ते पक्ष इथून तिथे जाणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही। आणि संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्षल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कोणी साजरा केला? जरा आरशात बघावं आणि बोलावं। मात्र त्यांनी असं पण म्हटलंय की जाऊ दे, देखिए ऐसे लोगों को ज्यादा ध्यान न दे। अभी इस महाराष्ट्र में 700 से ज्यादा किसानों ने आत्महत्या की है पिछले 3 महीनों में, और उसी विषय पे हम लड़ रहे हैं। कहीं ना कहीं लक्ष्य विचलित करने के लिए ये जो लोग हैं जो संविधान को नहीं मानते, संविधान बदलना चाहते हैं, संविधान खारिज करना चाहते हैं, यही असल में अर्बन नक्सल है और यही लोग अपने देश को धोखा है। अभी मनीषा कायंदे जी ने कहा है कि वो फेक नैरेटिव का ये मामला है, फेक नैरेटिव लगाने का काम कर रहे हैं। देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सेन्सिटिव्ह सीएम असताना पण लोणीकरांसारखे लोक बोलतायत आणि नेमका कशाचा माज आहे? मला थोडं आता धक्का बसला, कारण जेव्हा लोणीकर उभे राहिले बोलायला आम्हाला वाटलं होतं की भाजप त्यांना माफी मागायला हवी। कारण बघा कुठच्याही बाजूला तुम्ही असाल, सत्ताधारी पक्षात असाल, विरोधी पक्षात असाल, कुठचीही व्यक्ती ते जे काही बोलले त्याचं समर्थन कधीही करू शकत नाही। आणि आत्ता जे झालं अख्खा भाजपचे जे कोणी आमदार आत होते, एशियनची गटातले होते, त्यांच्या बाजूने आमच्या विरोधात उभे राहिले। आम्हाला वाटलं होतं की ते पण बोलते की ठीक आहे विषय मिटवा, शेतकऱ्यांची माफी मागा, कुठेही एक व्यक्ती चुकू शकते बोलता, जर व्यक्ती चुकली असेल तर त्यांनी मोठ्या मनाने माफी मागावी आणि पुढे निघावं। लोणीकरांनी माफी न मागता काहीतरी खुलासा द्यायचा की मीडियाने तोडून दाखवलं, असं करून दाखवलं, मीडियाने सोडून दाखवलं। एक मंत्री महोदय त्यांना समर्थन देतात आणि पुन्हा भाजप आमच्या अंगावर येते, हे अपेक्षित नव्हतं। खरं अजूनही माझं मत असं आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये, त्यांनी आत्ता हाऊसमध्ये यावं आणि शेतकऱ्यांची माफी मागावी। आम्ही शांत बसू, आम्ही काही आरडाओरडा करणार नाही, शेतकऱ्यांची माफी मागावी आणि त्याच भावनेतून पुढे काम करावं। त्यांनी जर माफी मागितली नाही तर तुमची पुढची